बातमी पुण्यातील विश्व मराठी संमेलनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाद झाला नाही तर ते संमेलन कसलं आणि वादाशिवाय मराठी संमेलन होऊ शकत नाही असं वक्तव्य केलं। मात्र या वादातूनच चांगलं मंथन होतं असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं। तर मी पुन्हा येईन हे वाक्य माझा पिच्छा सोडत नाही असंही ते म्हणाले। मागच्या काळामध्ये मी पुन्हा येईन उपहासात्मकपणे म्हणायचे, पण हल्ली मी ते पॉझिटिव्हली घेतो असंही फडणवीसांनी या ठिकाणी म्हटलंय। उदय सामंतजी सांगत होते की काही ना काही लोकांनी वाद तयार केला, काही कोणी प्रश्न उपस्थित केले। तर उदयजी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही। वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे, कारण आपण संवेदनशील लोक आहोत, आपण इमोशनल लोक आहोत। त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे, यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं। हे मी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही दादा, कुठे गेला की मी पुन्हा येईन। पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणायचे। शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो, तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात। पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। या ठिकाणी परदेशातनं आलेले आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या मराठी मंडळाचे लोक आहेत। मला असं वाटतं त्यांच्याशी चर्चा करून कुठलं देश किंवा कुठलं शहर हे सगळ्यांना सोयीचं असेल याचा विचार करून नक्की 5 वर्षामध्ये एक तरी संमेलन हे आपण परदेशात घेऊ आणि मराठीचा डंका हा परदेशामध्ये वाचवल्याशिवाय आपण राहणार नाही। मी पुन्हा एकदा या ठिकाणी दादांनी ज्याची घोषणा केली, आपलं जे इंग्लंडमधलं मराठी मंडळ आहे त्यांना त्या ठिकाणी जागेच्या संदर्भात जी मदत हवी आहे ती मदत निश्चितपणे येत्या 15 दिवसामध्ये आम्ही देऊ। दरम्यान राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। शिवसेना युबीटीचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 5 खासदारांकडून भाजपमध्ये जाण्याची जुळवणी पूर्ण झाली आहे आणि एका खासदाराचं अजून तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती मिळते। तर पक्षांतरबंदी कायद्यातून वाचवण्यासाठी 6 जणांचा आकडा महत्त्वाचा आहे आणि दुसरीकडे भाजपमध्ये संभावित होणाऱ्या पक्ष प्रवेशावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती आहे। तर भाजपनं मित्र पक्षातील प्रवेशाचा फॉर्म्युला बदलल्यानं शिवसेना शिंदे गट नाराज असल्याचं कळतंय। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत वर्तवले जात आहेत। दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि हडपसरचे ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। या भेटीमुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत महात्रे यांच्याबरोबरच शिवसेना युबीटीचे संगमेश्वर माजी आमदार सुभाष बने, ठाकरेंच्या पक्षाचे संगमेश्वरचे माजी आमदार गणपत कदम आणि ठाकरेंच्याच पक्षाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे। शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती आहे। सहानुभूती म्हणून सर्व मीडियानी परिस्थिती निर्माण केली होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सहानुभूती आहे। विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला दिसलेले आहेत आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांना समजलेलं आहे की यांनी केवळ खुर्ची करता काँग्रेसच्या सोबत हे गेलेले आहेत। मुस्लिम धार्जिणं अल्पसंख्याक लांगुल चालन यांचं जे सुरू आहे त्याच्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचाराचा त्यांच्याकडे राहणार नाही। सर्वजण एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी सज्ज झालेत आणि पुन्हा आमच्याकडे सगळे येणार। आपण पाहताय रोज हजारो पदाधिकारी हजारो कार्यकर्ते शिवसेनेत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहेत। आता जे ऑपरेशन टायगर आहे हे ज्याला वाईल्ड कॅट्स म्हणतात, इकडे तिकडे फिरत असतात जंगलात, त्याच्यापैकी कुणी असतील ते मला माहित नाही, मला कोणाची नावं घ्यायची नाही। जी नावं तुम्ही घेताय किंवा येतील अशी अपेक्षा आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत।
अनेक वर्ष ते शिवसेनेमध्ये होते, अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेत काम केलं, अनेक वर्ष त्यांना शिवसेनेनं पदं दिलेली आहेत, प्रतिष्ठा दिलेली आहे. तरी कोणी जात असेल किंवा निघालेत असं आपण म्हणताय, मला माहित नाही. तर जोपर्यंत अशा प्रकारच्या प्रत्यक्ष बातम्या येत नाहीत तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. यानंतर दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. हे मी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही दादा. कुठे गेला की मी पुन्हा येईन. पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणायचे. पुन्हा येईन हे वाक्य पिच्छाच सोडत नाही. पुण्यामध्ये झालेल्या विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. वाद झाला नाही तर ते संमेलन कसलं? वादातूनच चांगलं मंथन होतं. वादाशिवाय मराठी संमेलन होऊ शकत नाही. साहित्य संमेलनावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांचं मिश्किल वक्तव्य. माझ्या राजीनाम्यापेक्षा संतोष देशमुख यांना न्याय मिळणं महत्त्वाचं. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. भगवानगडावर नामदेव शास्त्रींसोबत झालेल्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य. गेल्या 53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जातंय, मात्र संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्या मागे उभा राहिल्याबद्दल कृतज्ञता. विरोधकांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा प्रतिहल्ला. भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी. महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण. तर बीड प्रकरणामध्ये मुंडेंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचा नामदेव शास्त्रींचा गंभीर आरोप. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बीड कोर्टानं आरोपीला सुनावली कोठडी. सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा सीसीटीव्ही मधील व्यक्तीशी जुळला. फेस रिकग्निशन चाचणीमध्ये शरीफुलचा चेहरा जुळल्याची माहिती समोर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 आणि 3 फेब्रुवारीला दिल्लीला जाणार. अमित शहांची भेट घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. गरज भासल्यास भाजप मुंबईमध्ये भाकरी फिरवण्याची तयारी. सदस्य नोंदणीची वरिष्ठांकडून दखल. सदस्य नोंदणी न करणाऱ्या उमेदवारांना पालिकेत फटका बसण्याची शक्यता. शिवसेना युबीटीचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. संभावित प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थ